वाती जरा पिळून करा निलिमा. हो मावशी. निलिमा हे जरा सामान चेक कर एकदा पटकन लिस्ट प्रमाणे. 5 फळं, 11 विड्याची पानं, 11 सुपाऱ्या. हळूहळू सांगा. बरोबर बघ बघ बघ. पानं. हा 11 सुपाऱ्या. हा या सुपाऱ्या. फळं आहेत का फळं? ही काय? अच्छा हो. 2 नारळ. नारळ आहे. नारळ आहेत. सुक्या खोबऱ्याची वाटी आहे. गुळ थांबा. नाहीये का? बापरे. नाही आहे गुळ. चला. आणि धूप कापूर. हा ते पण आहे. वा. ए मुलांनो, दुर्वा निवडून ठेवला का ग? आहे मावशी. आहेत आहेत. 21 दुर्वाच्या जुड्या कराव्या लागतील ना? हो. झाली का तयारी सगळी? काय आणायचंय? नाही. बाहेरून काय आणायचंय? ए राजा, तू असंच बसणार आहे पूजेला? सोळ वगैरे नाही सोळं घालणार आहे ना. घालणार नाही, नेसणार. सॉरी सोळं नेसून येतो. जा लवकर. हा अरे प्रसाद काढायचा नाही का? एक मिनिट. माझी चहा द्या. उठलीस का? ललिता, तू पण पटकन चहा घे, आंघोळ कर. हा तांदळाची उकळ काढलीये. उकड कशाला? ती खायची का आज? नाही खिचडी असं ठरलं होतं ना. मग अगं बयो, गणपती आहे आपल्याकडे, मोदक नको करायला? वच्ची मोशी कशाला घाट घालता एवढा? आई असं काय करताय? गणपतीला मोदक नको? अगं आणि आपला बाप्पा तर नवसाच आहे, मोदक तर पाहिजे. हा हो ना, म्हणजे आपण जेव्हा गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवू ना, तेव्हा कुठे आम्हाला 4-5 मिळतील. हो. काय हो भाऊजी तुम्ही पण? अरे मोदक नको असं कुठे म्हणते मी, पण ते घरातच केले पाहिजे. तसं कुठल्या पुस्तकात लिहिलंय का? एवढा घाट असतो त्याचा, कशाला करायचं? घरात आणायचं ना बाहेरनं. ती उकड नीट करा, ते सारण धड झालं पाहिजे, ते मोदक नीट वळले गेले पाहिजे, त्याच्या पाकळ्या चांगल्या पाहिजेत, चव नीट झाला पाहिजे. चव जास्त झाला तर मोदक फुटतो त्या उकड पात्रामध्ये, आणि नाही झालं तर पीठ पीठ लागतात. 1 ना 2 हजार कटकटी. ललिता, भैया साहेब, लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे
ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.